स्वागतम सुस्वागतम जमलेल्या माझ्या सर्व तमाम प्रिय प्रशिक्षणार्थी शिक्षक बंधू भगिनींचं आपल्या या फ्री लाईव्ह ऑनलाईन वर्कशॉपच्या दुसऱ्या दिवशी डे 2 मध्ये मी आपलं सहर्ष आणि हार्दिक असं स्वागत करतो. आणि आज आपण कालच्या पद्धतीनंच थोडासा अजून अतिरंजक एक असा सेशन पाहणार आहोत. आज AI चा जास्त वापर आपण करणार आहोत. NI चा सुद्धा आपल्याला दुसऱ्या सेशन मध्ये वापर करायचाच आहे. तर सर्वप्रथम तुम्हाला आज आपल्याला जे शिकायचं आहे त्याबद्दल थोडीशी जुजबी माहिती देतो, की आपल्याला मोबाईलचा वापर करून बसल्या जागेला इतिहास असेल, भूगोल असेल, भाषा असेल, गणित असेल किंवा इतर कोणतेही विषय असतील, विज्ञान वगैरे, तर त्याचा या ठिकाणी आपल्याला 5 ते 10 मिनिटामध्ये, 15 मिनिटामध्ये कशा पद्धतीनं इमेज जनरेशन, व्हिडिओ जनरेशन आपण करू शकतो ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आज जो टॉपिक आपण निवडलेला आहे तो या ठिकाणी तुम्हाला दिसतोय. उदाहरणार्थ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काही वीर मावळ्यांची शौर्य गाथा आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आणि शौर्य गाथा आपल्याला पाहत असताना या ठिकाणी महत्वाचा भाग हा आहे की त्याचे जे काही आपल्याला 5-6 इमेजेस लागतात, त्या इमेजेसचं जनरेशन सुरुवातीला करायचं आहे आणि त्यानंतर त्या इमेजेसचा व्हिडिओ आपल्याला या ठिकाणी बनवायचा आहे. आणि त्यानंतर ऍप सारखी या सेम टॉपिकला घेऊन आपण लॅपटॉपचाही वापर करणार आहोत, पण त्यामध्ये ऍप सारखा आपल्याला या ठिकाणी व्हिडिओ निर्माण करायचा आहे. त्यामध्ये क्लिकेबल अशा पद्धतीची निर्मिती आपल्याला करायची आहे. तर सर्वप्रथम आपण मोबाईलचा वापर पहिला सेशन करूया. 9:15 वाजेपर्यंत या ठिकाणी मोबाईलचा वापर करून छत्रपती शिवाजी महाराज इतिहासाचा एक टॉपिक घेतलेला आहे. तो तुम्ही कोणत्याही टॉपिकला तुम्ही अप्लाय करू शकता. सर्वप्रथम मला सांगा, माझा आवाज तुम्हाला व्यवस्थित स्पष्ट येत आहे का? तोपर्यंत या ठिकाणी मी हे माझं येस, या ठिकाणी लक्षात घ्या, आपल्याला सर्वप्रथम यामध्ये आपल्या मोबाईलची जी डेस्कटॉपची जी स्क्रीन आहे ती या ठिकाणी मी ओपन केलेली आहे. म्हणजे मोबाईलचा जो काही होम पेज आहे माझा. आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकत असाल विविध असे ऍप्स या ठिकाणी तुम्हाला दिसत आहेत. आता हे जे ऍप्स आहेत त्या ऍप्स पैकी सगळ्यांचाच आपल्याला वापर हळूहळू करायचा आहे. त्यामध्ये सुरुवातीला सर्वप्रथम तुम्हाला जेमिनी दिसत आहे, त्यानंतर चॅट जीपीटी दिसत आहे, केलिंग AI दिसत आहे, हेलो AI 2 दिसत आहे, AI व्हिडिओ बिल्डर दिसत आहे, फिल्मोरा दिसत आहे, कॅनवा दिसत आहे, स्पिचिफाय, सुनो आणि क्राफ्टो, परप्लेक्सिटी आणि काही ब्राउझर्स आहेत ते आपल्याला या ठिकाणी उपयोगी आहेत. काही पॅकेजेस आपल्याला बघायचे असतील तर या सगळ्यांचा वापर आपण हळूहळू करतच असतो. आणि सर्वप्रथम आज आपल्याला जेमिनी AI प्रोचा वापर करायचा आहे. तर पहिलं जे सगळ्यात अगोदर डाव्या बाजूला, वरच्या बाजूला डाव्या बाजूला जे जेमिनीचं जे चिन्ह दिसत आहे तुम्हाला, एक डायमंड शेपचा कलरफुल, तर त्याला आपल्याला या ठिकाणी क्लिक करायचं आहे. जेमिनी ओपन करायचं आहे आणि बसल्या जागेला तुम्हाला कोणतीही माहिती हवी असेल तर ते या ठिकाणी तुम्ही घेऊ शकता. आता मी या ठिकाणी न्यू चॅट मध्ये जात आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकत असाल, ह्या या माझ्या आयकॉनला जर मी क्लिक केलं तर या ठिकाणी तुम्हाला प्रो व्हर्जन या ठिकाणी दिसत आहे. या प्रो व्हर्जन मध्ये आपण दुनिया करू शकतो असं आपण याच्या अगोदरही सिद्ध केलेलं आहे. आणि याच्यानंतर प्रत्येक कोर्समध्ये, प्रत्येक सेशनला आपण त्यामध्ये अजून जास्त त्यातली खोली तपासतच जात असतो. या ठिकाणी आपल्याला पूर्ण अवघा जो तंत्रज्ञानाचा ब्रह्मांड आहे तो तुमच्या समोर या ठिकाणी उघडा करून दिलेला आहे. आणि त्याचा वापर कसा करायचा तेही आपण त्याचं तंत्रशुद्ध प्रशिक्षण तुम्हाला या ठिकाणी देत आहोत. तर सर्वप्रथम पहा, या ठिकाणी तुम्हाला हेलो मोबिन असं या ठिकाणी दिसत असेल. माझ्या ईमेल वरती जो मी घेतलेला आहे तो या ठिकाणी मी ओपन केलेला आहे. आता या ठिकाणी तो आस्क एनिथिंग, आस्क जेमिनी विचारत आहे. पण आपल्याला या ठिकाणी त्याच्या खालच्या बाजूला इमेज आणि खाली इथं एक बनाना या ठिकाणी थोडंसं पिल आउट केलेला बनाना तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल. तर अगोदर आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांची या ठिकाणी इमेज जनरेशन फक्त नाव देऊन कसं करता येईल या ठिकाणी हे तुम्हाला मी सोपं करून दाखवणार आहे. हे बघा, हे तुम्ही ही स्क्रीन ओपन केलेली आहे. जस्ट एका किती क्लिक करावे लागले तुम्हाला जेमिनी ओपन करायला? कुणी सांगू शकेल का चॅटमध्ये? किंवा जर तुम्ही कुणी माईक चालू करणार नसेल मध्येच, तर मी या ठिकाणी माईक चालू करणं परमिशन देतो तुम्हाला. माईक चालू करण्याची तुम्ही फक्त उत्तर देत चला पटपट. या ठिकाणी मला किती क्लिक नंतर या ठिकाणी जेमिनी
आवाज येत नाहीये सर. सिंगल क्लिक. हे पहा, मला या ठिकाणी जेमिनी ओपन करण्यासाठी किती क्लिकचा वापर करावा लागला? फक्त एका क्लिकचा वापर करावा लागला. आता आवाज येतोय तुम्हाला? हे बघा, वर इथं जेमिनी AI प्रोचं ऍप आहे. त्या जेमिनीला AI प्रोच्या ऍपला मी या ठिकाणी ओपन केलं. ओपन केल्यानंतर अशा पद्धतीनं हे स्क्रीन आली. म्हणजे फक्त एका क्लिकवर मला हे ओपन झालं आणि पूर्ण जग ओपन झाल्यासारखं मला या ठिकाणी ओपन झालेलं आहे. यावरती मला काय माहिती, टेक्स्टची माहिती पाहिजे असेल तर या ठिकाणी मी घेऊ शकतो. इमेजच्या फॉर्म मध्ये माहिती आपल्याला काही जनरेशन करायचं असेल तर करू शकतो. आणि बाजूला प्लसचं चिन्ह आहे बघा, त्या प्लसच्या चिन्हाला मी क्लिक केलं तर व्हिडिओच्या फॉर्म मध्ये सुद्धा मला या ठिकाणी निर्मिती करता येते. आता सर्वप्रथम या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे की या थ्री डॉट्सला क्लिक करून मी तुम्हाला दाखवतो सुरुवातीला की छत्रपती शिवाजी महाराज यांच्या या ठिकाणी काही मावळ्यांचे काही आपण इमेजेस या ठिकाणी तयार केलेले आहेत. तर तुम्हाला अशा पद्धतीनं फक्त छत्रपती शिवाजी महाराज किंवा बाजीप्रभू देशपांडे असं जरी टाकलं तर या ठिकाणी हे सगळे इमेजेस तुम्हाला तयार होऊन मिळतात. आता या ठिकाणी मी काही इमेजेस या ठिकाणी तयार केलेले आहेत, ते तुम्हाला या ठिकाणी गॅलरीमध्ये दाखवतो. आणि त्यांचं आपल्याला व्हिडिओ तयार करायचं, तर कशा पद्धतीनं व्हिडिओ तयार करायचा आहे त्याचं एक तुम्हाला थोडंसं दर्शन घडवतो. या ठिकाणी पहा, आपल्याला या ठिकाणी सर्वप्रथम या ठिकाणी बाजीप्रभू देशपांडे मिळतील, यांना मी सेव्ह करून घेतलेला आहे. बाजीप्रभू देशपांडे नंतर या ठिकाणी तुम्हाला दिसत असतील हे तानाजी मालुसरे. तानाजी मालुसरे आणि त्यानंतर आपल्याला जे आहेत हे येसाजी कंक. येसाजी कंकानंतर आपल्याला या ठिकाणी तुम्हाला दिसत असतील आपले अ, हे आहेत ऍक्च्युली, हा, त्यांच्या हे जे आहेत यांचं जे नाव आहे ते पालकर, नेताजी पालकर यांचं असं नाव आहे. ठीक आहे. आणि त्यांच्यानंतर हे बहिर्जी नाईक आहेत. ओके, बहिर्जी नाईक. आणि त्यांच्यानंतर आपले छत्रपती शिवाजी महाराज. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण एक 5-6 मावळ्यांची निवड केलेली आहे. अशा प्रकारे व्हिडिओ आपल्याला दाखवायचा आहे. तो व्हिडिओही तुम्हाला मी दाखवतो शेवटी. तर आता सर्वप्रथम आपल्याला काय करायचं, याचे इमेजेस आपल्याला तयार करायचे आहेत. तर ते कसे तयार करायचे आणि त्यानंतर एकेकाचा बाजीप्रभू देशपांडेंचा व्हिडिओ तुम्हाला दाखवतो. या ठिकाणी तुम्ही पाहू शकत असाल की आवाज जर मी या ठिकाणी शेअर केला तर तुम्हाला आवाज येईल. मैं बाजी प्रभु देश पांडे हूं। मैं बाजी प्रभु देश पांडे हूं। मैंने पवन खिंड में छत्रपति शिवाजी महाराज और स्वराज्य के शत्रुओं का नाश किया। मैं बाजी प्रभु देश पांडे हूं। मैंने पवन खिंड में छत्रपति शिवाजी महाराज और स्वराज्य के शत्रुओं का नाश किया। येतोय का आवाज तुम्हाला? आवाज आला का? हो सर. ओके, या पद्धतीने तुम्हाला जायचं आहे. आता पहा, या पद्धतीने आपण गेलो इकडं. आता सर्वप्रथम आपण काय करूया, न्यू चॅटमध्ये जाऊया आणि आपल्याला सर्वप्रथम या ठिकाणी स्क्रिप्ट एक तुमच्या माझ्या भाषेत थोडंसं जरा एका रांगड्या भाषेत जर सांगायचं म्हटलं तर एक तगडी स्क्रिप्ट तुमच्याकडे पाहिजे. आता ती तगडी स्क्रिप्ट मी तयार केलेली या ठिकाणी तुम्हाला माझ्या माय स्पेस मध्ये या ठिकाणी तुम्हाला दाखवतो की या पद्धतीनं तुम्ही ती चॅट जीपीटीचा किंवा तुम्ही जेमिनी एआयचाही वापर या ठिकाणी त्यासाठी करू शकता. परंतु या ठिकाणी माझ्याकडे एक स्क्रिप्ट आहे, ते सुरुवातीला मी तुम्हाला दाखवतो. फर्स्ट ऑफ ऑल, जे काही तुमचा पर्सनल जो काही तुमचा हे असेल, अकाउंट असेल, त्याला तुम्ही या ठिकाणी जाऊ शकता. आय थिंक मी याच्यामध्ये गेलेलो आहे आस्क मध्ये. ओके, हे बघा या ठिकाणी या पद्धतीने सगळ्यांची स्क्रिप्ट या ठिकाणी मी एकत्रित केलेली आहे. आता सुरुवातीला जो आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा ज्यावेळेस फोटो येत आहे त्या ठिकाणी ते या ठिकाणी ते अॅनिमेट होणार आहे. जब छत्रपती शिवाजी महाराज ने हिंदवी स्वराज्य का सपना देखा था तो कुछ वीर उनके साथ खड़े रहे, अमर हो गए. ओके,
या पद्धतीने मग सगळे ज्यांना ज्यांना वीरांगणा किंवा आपण म्हणतो त्याला वीरगती प्राप्त झालेली आहे, ती वीरगती प्राप्त झालेले सर्व शूर मावळे आपल्याला या ठिकाणी आपण काही घेतलेले आहेत. बरोबर आहे. आता मै हो बाजी प्रभू देशपांडे. आता त्यासाठी व्हॉइस ओव्हर सुद्धा आपल्याला 11 लॅब्सच्या माध्यमातून, बघा हे सगळ्या ऍप्स मधून एक ऍप तुम्हाला सांगायचं राहिलं, 11 लॅब्स. त्या 11 लॅब्स मधून आपण या ठिकाणी यांचा ऑडिओ सुद्धा जनरेट करू शकतो. तोही प्रो व्हर्जनचा तुम्हाला या ठिकाणी 11 लॅब्स कोर्समध्ये देण्यात येतो. आता मुद्दा हा आहे की या ठिकाणी हा 11 लॅब्स मध्ये व्हॉइस ओव्हर आपल्याला द्यायचा नाहीये आज, कारण या व्हिडिओमध्येच ऑलरेडी ऑडिओ येणार आहे. ओके, ज्या भाषेत आपल्याला पाहिजे तो भाषेत आपण कसा तयार करायचा आहे त्याचंच या ठिकाणी मी तुम्हाला प्रशिक्षण देत आहे. आता तुम्हाला त्याचा ऑडिओ नाही आवडला तर तुम्ही तुमचा स्वतःचाही टाकू शकता, परंतु त्यावेळेला तुम्हाला धीरगंभीर आवाजामध्ये ते बोलता आलं पाहिजे. आता या ठिकाणी आपण म्हणू शकतो असं, मैं हूं बाजी प्रभू देशपांडे, छत्रपति शिवाजी महाराज और स्वराज्य के दुश्मनों को पावन खिंड में मौत के घाट उतारा. त्यानंतर, मैं हूं तानाजी मालुसरे, शिवाजी महाराज का शेर, सिंहगढ़ के लिए अपनी जान दे दी पर दुश्मन के कदम नहीं जमने दिए. त्यानंतर म्हणतो, मैं हूं नेताजी पालकर, मराठा सेना का मुख्य सेनापति, महाराज के हर युद्ध में मेरी तलवार बोली है. त्यानंतर ऐसाजी कंक येतात, मैं हूं ऐसाजी कंक, शिवाजी महाराज का रक्षक और भक्त, उनकी रक्षा में मेरी तलवार कभी नहीं सोती थी. आणि त्यानंतर शेवटी, मैं हूं बहिर्जी नाईक, मराठा गुप्तचर सेना का नेता, दुश्मन के दुर्ग में भी घुसकर खबर लाता था. सगळेजण परत एकत्र येतात. आता हे सगळे इमेजेस जे सेपरेट आपण केलेले आहेत ते सेपरेट इमेजेस कॉम्बिनेशन मध्ये एकत्रित एका गडाच्या तटावर, बुरुजावर किंवा आपण अशा वेगळ्या तटबंदीवर ते उभे आहेत असं आपल्याला दाखवायचे आहेत आजूबाजूला, आणि गोलाकार पद्धतीनं. आणि ते शेवटी म्हणतात, हम थे महाराज के साथी और उनका सपना हम सब का था. तर या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचे सुरुवातीचे ओळी येतील, जब छत्रपति शिवाजी महाराज ने हिंदवी स्वराज्य का सपना देखा था तो कुछ वीर उनके साथ खडे रहे, अमर हो गए. तर आता एक एक करून आपण पहिल्यांदा घ्यायचं आहे आपल्याला. अगोदर इमेज जनरेशन आपल्याला या ठिकाणी तयार करायची आहे. तर ती इमेज जनरेशन आता बघा ओळीने तुम्हाला या ठिकाणी माहित पाहिजे. या ठिकाणी त्यासाठी काय करायचं आहे, इथं खालच्या बाजूला जे इमेज तुम्हाला दिसत आहे त्याला त्या ऑप्शनला मी या ठिकाणी टॅप केलेला आहे. ठीक आहे. सर फिकट निळा या सर ठिकाणी तुम्हाला ऑप्शन त्या ठिकाणी दिसत. सर पहिलं बाजी सर प्रभू देशपांडेंचं बाजीप्रभू जे वाक्य देशपांडेंचं आहे ना, बदलावं लागेल. तुमचं वाक्य थोडस बदल हवा. बाजी प्रभू देशपांडेंचं जे डायलॉग आहे का और थोडंसं- आणि ते म्हणजे बाजीप्रभू देशपांडे सरसेनापती थे शिवाजी महाराज के. हा त्यांचं पद आलं नाही आणि ते असा अर्थ होतो का नाही, नाही, ते नाही. शिवाजी महाराजांना सरसेनापती. नष्ट केलं असं मिनिंग होत. सर वाक्य पुन्हा वाचा. चेंज काय मॅडम, चेंज काय करायचं त्यामध्ये? त्यामध्ये शिवाजी महाराज और उनके दुश्मन उनको खत्म किया असं येतंय. असं असं झालेलं नाही आहे. नाही नाही, तुम्ही नीट वाचलं नाही, हा. नीट वाचलं नाही. हे बघा, यामध्ये कसं आहे, बाजीप्रभू देशपांडे छत्रपती शिवाजी महाराज और स्वराज्य के दुश्मनों को पावनखिंड में, त्यांचे म्हणजे स्वराज्याचे जे हे होते एनिमीज, ओके, किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचे दुश्मन, त्यांना त्यांनी मौत के घात उतारा. कळलं का नाही? के आलंय तिथं, स्वराज्य के दुश्मनों को. वाचलं का? मिनिंग वेगळं होत आहे. शिवाजी नाही, 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 महाराज तुम्ही के ते वाच. शिवाजी महाराज के पाहिजे, फक्त शिवाजी महाराज आले. तिथं शिवाजी महाराज और स्वराज्य के, अहो ते के शिवाजी दोन्हीकडे के महाराज चांगलं के वाटणार नाही ना. और स्वराज के असं पाहिजे. नाही नाही नाही, दोन्हीकडे के कशामुळं, त्यामुळं ते बरं करू आपण तसं त्या पद्धतीनं, नो प्रॉब्लेम. या ठिकाणी बघा आपल्याला या ठिकाणी सर्वप्रथम अपलोड असं होतं अँड ना, इमेज शिवाजी अँड महाराज. डिस्क्राईब युअर एडिट्स. या ठिकाणी इमेज अपलोड करण्याऐवजी या ठिकाणी आपल्याला क्रिएट करायची इमेज. तर क्रिएट करत असताना आपल्याला काय करायचं, सर्वप्रथम या ठिकाणी आपण टाकूया बाजी प्रभू देशपांडे. फक्त बघा सिंगल नेम ना तो बरोबर त्या ठिकाणी, आणि पुढं आपल्याला या ठिकाणी टाकू शकतो आपण, तुम्ही मराठी शो मध्ये सुद्धा टाकू शकता, मी मराठीमध्येच टाकलेलं होतं. तर मराठीमध्ये मोबाईल वरती जी जास्त करून आपल्याला या ठिकाणी आपल्या आवडीचा प्रकार आहे त्या पद्धतीनेच मी या ठिकाणी तुम्हाला करून दाखवत आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकत आहे की या ठिकाणी देशपांडे, बाजी प्रभू देशपांडे,
ओके, आणि त्यानंतर मी यांना एंटर केलं. ठीक आहे, बाजीप्रभू देशपांडे म्हटल्यानंतर त्या ठिकाणी आता ही इमेज कशा पद्धतीने जनरेट होते बघायचं आहे आपल्याला. ते प्रतिमा म्हणजे रतिमा या ठिकाणी ते म्हणतं, रतिमा निर्माण करत आहे आणि आपल्याला 30 सेकंदाच्या आत या ठिकाणी बाजीप्रभू देशपांडे यांची इमेज तयार होत आहे. म्हणजे बघा, लक्षात घ्या, या ठिकाणी आपल्याला फक्त एका काही सेकंदातच या ठिकाणी मिळालेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, या ठिकाणी सांगू शकतो आपण त्याला की बाजी प्रभू देशपांडे. ओके, त्याच्यानंतर आपल्याला इथं 2 नंबरची इमेज लगेच तयार करूया आपण, थोडेसे नंतर चेंजेस करूया थोडेसे. बाजी प्रभू देशपांडे नंतर आपल्याला घ्यायचे तानाजी मालुसरे. ठीक आहे, तानाजी मालुसरे. आणि या ठिकाणी घेतल्यानंतर आपण याला एंटर करूया. हे सगळे अगोदर इमेजेस पट 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 आपल्याला 10 ते 15 सेकंदात लगेच आपल्याला सोलो इमेजेस आपल्याला मिळतात आणि तेही HD मधले इमेजेस मिळतात आणि आपल्याला पाहिजे तसे मिळतात. थोडेसे आपण चेंजेस करून त्यांना सांगू शकतो की ते उभे आहेत, सॉर्डने उभे आहेत किंवा सॅफरन फ्लॅगने उभे आहेत, असं थोडंसं आपण या ठिकाणी करू शकतो. ठीक आहे, तर या पद्धतीनं हे काही या ठिकाणी इमेजेस अशा पद्धतीनं तयार होत आहेत. तर अशा पद्धतीनं तुम्ही इमेजेस जनरेट केल्यानंतर या इमेजेसचा जो फिकट निळा भाग आहे तो या ठिकाणी तुम्ही काढू शकता. न्यू चॅटमध्ये जाऊ शकता. ठीक आहे, न्यू चॅटमध्ये गेल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी बघा 3 इमेजच्या पुढे 3 डॉट्स दिसत आहेत. त्या 3 डॉट्सला तुम्ही जाऊ शकता आणि या ठिकाणी व्हिडिओ जनरेट विथ व्हिओला तुम्ही जाऊ शकता. यामध्ये मी काही व्हिडिओज आज बनवलेले आहेत, तर त्यासाठी मी हा अकाउंट चेंज करतो, कारण आपल्याकडे 2, 3, 4 अकाउंट असणे गरजेचं असतं जेमिनीचे अशा प्रकारच्या निर्मितीसाठी. मोबाईलवरती जर तयार करायचं असेल तर खास करण्याची गरज आपल्याला लागणार आहे. तर वरच्या बाजूला राईट टॉप कॉर्नरला जे काही मला आयकॉन दिसत आहे त्या आयकॉनला या ठिकाणी मी क्लिक करत आहे आणि क्लिक केल्यानंतर या ठिकाणी हे जो ॲरो दिसतोय तुम्हाला डाऊन ॲरो, तर तो त्या ॲरोला मी या ठिकाणी क्लिक करतो आणि ॲरोला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी हे सगळ्या अकाउंटवर मी जेमिनी घेऊन ठेवलेलं आहे. तर या ठिकाणी मी या ठिकाणी समायरा गिफ्टवरती या ठिकाणी मी जातो. या ठिकाणी तुम्हाला हॅलो समायरा या ठिकाणी असं दिसत आहे. तर 3 डॉट्स खाली जे दिसत आहेत त्या 3 डॉट्सला या ठिकाणी मी क्लिक केलेलं आहे आणि व्हिडिओ इमेजच्या खाली आता इमेज जनरेशन तर करून झालेलं आहे. आता मला व्हिडिओ विथ जनरेट विथ व्हिडिओ करायचा आहे. व्हिडिओला ऑप्शनला सिलेक्ट करायचा आहे. रिसर्च टॉपिकवर मला काही आता माझा कालचा परवा दिवशीचा जो काही कॉम्पिटिशन झालं त्यामध्ये मी डीप रिसर्चचा सुद्धा वापर केलेला होता ग्राफ वगैरे बनवण्यासाठी. परत कॅनव्हासमध्ये जे आहे ते आपल्याला स्क्रिप्टिंग करता येते, छान पद्धतीची स्क्रिप्ट तयार करता येते. आता ही जी स्क्रिप्ट तयार केलेली आहे ते कॅनव्हासमधून तयार केलेली आहे आणि पुढे गायडेड लर्निंग जे आहे त्यामध्ये जेमिनी स्वतः तुम्हाला थोडंसं गाईड करतं, त्याचा वापर थोडाफार कसा करायचा त्याबद्दल. आता त्याच्यामध्ये आपल्याला व्हिडिओला इथे या ठिकाणी क्लिक करायचं, सेकंड ऑप्शनला मी सिलेक्ट केलेला आहे आणि या ठिकाणी व्हिडिओ तुम्हाला व्हिडिओचा आयकॉन फिकट निळा दिसत असेल, बरोबर आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला डिस्क्राईब करायचा आहे व्हिडिओ. आता त्या ठिकाणी अगोदर इमेज द्यायची आहे तुम्हाला. आता ही या प्लसच्या चिन्हाला मी क्लिक करतो. प्लसच्या चिन्हाला क्लिक केल्यानंतर गॅलरीमध्ये जातो आणि गॅलरीमध्ये गेल्यानंतर या ठिकाणी सर्वप्रथम मी बाजीप्रभू देशपांडेंचा कलेक्शन मधला हा जो फोटो आहे तो या ठिकाणी मी घेत आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर मी परत खालच्या बाजूला जातो, म्हणजे त्याला मिनिमाइज करतो. मिनिमाइज केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला व्हॉट्सअपमध्ये जात आहे मी आणि व्हॉट्सअपमध्ये मी सिंगल सुद्धा घेऊन ठेवलेले आहेत. नंतर अगोदर एकामध्येच तयार केलेले आहेत आणि नंतर सिंगल ठेवलेले आहेत. तर जब छत्रपती शिवाजी महाराज या ठिकाणी याला मी असं क्लिक केलं, कॉपी केलं. सॉरी, 2 नंबरचं मला घ्यायचं आहे, तर या ठिकाणी याला मी कॉपी केलं. कॉपी केल्यानंतर आहे तसा डायलॉग तुम्ही देऊ शकता किंवा तुम्हाला थोडीशी इन्स्ट्रक्शन त्या ठिकाणी द्यायची आहे. त्या ठिकाणी बघा हे जे आहे तुम्हाला याच्यावर व्हिडिओ जनरेशन करण्या अगोदर या ठिकाणी तुम्हाला चॅट जीपीटीचा वापर थोडासा करायचा आहे किंवा तुम्ही जेमिनी आयचा बी वापर करू शकता. आता इंग्लिश फॉन्ट मधला जो आहे तो तुम्हाला पूर्ण इंग्रजीत ट्रान्सलेट करून घ्यायचा आहे. आपल्या माहितीसाठी आपण इंग्रजीत किंवा सॉरी हिंदी किंवा मराठीमध्ये आपण स्क्रिप्ट बनवलेली होती आपल्याला समजण्यासाठी, बरोबर आहे. पण त्याला देत असताना तुम्हाला इंग्रजीत द्यायचं पण हिंदीतच ते बोलणार आहे. तर चॅट जीपीटी 5 चा वापर या ठिकाणी मी करतोय. हे बघा लगेच 2 नंबरचं बाजूलाच त्याचं ॲप आहे आणि वर तुम्हाला दिसत आहे चॅट जीपीटी 5. तर आता खालच्या बाजूला जे आहे या ठिकाणी मी पेस्ट करत आहे. हे प्रो व्हर्जन आहे. हे सगळे प्रो व्हर्जन मोबाईलच्या डेस्कटॉपला या ठिकाणी ठेवलेले आहे आणि आता मी याला फक्त खाली या बाजूला इथं ट्रान्सलेट असं म्हणणार आहे. ट्रान्सलेट, ओके, आणि इन इंग्लिश असं आपण म्हणणार आहोत, ट्रान्सलेट इन इंग्लिश. आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकत असाल. आता इथं बघा तुम्ही आता मी त्यामध्ये काही चेंजेस केलेले नाहीये. चेंजेस न करता सुद्धा तुम्हाला हे वाक्य कसं वाटतं सांगा आता मला तुम्ही. आय एम बाजी प्रभू देशपांडे अँड आय सेंट द एनिमीज ऑफ छत्रपती शिवाजी महाराज अँड स्वराज्य टू डेथ्स डोर स्टेप ऑफ पावनखिंड. बरोबर आहे का? इज इट नाव क्लिअर? हे बरोबर आहे सर.
हा नाही, तेही बरोबरच होतं, तेही बरोबरच आहे. हे नाही बघा, नाही आता सर, तुम्हाला तो म्हणजे तुम्ही वाचा, ते नंतर वाचा, तुम्हाला पाठवतो, मी स्क्रिप्ट पाठवणार आहे. त्याच्यानंतर पहा, आता आपल्याला या ठिकाणी जायचं आहे. आता इथं डिस्क्राईब युअर व्हिडिओ म्हटल्यानंतर आता याला आपण इथे पेस्ट करूया. अहो, या अशा टॉपिक्सला आपला का पहिला व्हिडिओ आहे का हा? या ठिकाणी बघा, स्वराज्य टू ती काय म्हणते, आय सेड द एनिमीज ऑफ छत्रपती शिवाजी महाराज अँड स्वराज्य टू, थोडा चेंज करूया आपण या ठिकाणी, टू दी डेथ डोर स्टेप म्हणण्यापेक्षा टू डेथ म्हणूया डायरेक्ट. ओके, डोर स्टेपला फक्त लिहिलं नाही तर डेथ झालेलं, अँड अँड दी ऍट दी पावनखिंड. आता याला ठिकाणी आपण इथं काय म्हणायचं आहे, द कॅरेक्टर इन दिस इमेज. ओके, मी इंग्रजीमध्ये केलेलं आहे, ते थोडासा हात चेंज केलेला मोठा इम्पॅक्ट होतो. द कॅरेक्टर इन दिस इमेज सेज इन, किंवा स्पीक्स म्हणू शकता, सेज इन हिंदी. ओके, कामा करून या ठिकाणी असं करू शकतो. आता बघा, ते हिंदीमध्ये ट्रान्सलेट करणार. आपण काय केलं, चॅट जीपीटीनं हिंदीचं इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट केलं आणि आता इंग्रजीचं हिंदीमध्ये ट्रान्सलेट करायचं आहे आपल्याला. ऑलरेडी तुमच्याकडं इंग्रजीमधलं जर असलं असतं तर तुम्हाला काहीच करावं लागलं नसतं, बरोबर आहे. पण इथं तुम्हाला दाखवण्यासाठी मी दाखवलेलं आहे की आपल्याला रिझल्ट कसा मिळतो चांगला. आता या ठिकाणी मी सेंड करतो. सेंड केल्यानंतर हा आपल्याला पहिला व्हिडिओ या ठिकाणी मिळेल. तसंच मी एक 2 ते 3 या ठिकाणी मोबाईलवर तुम्हाला करून दाखवणार आहे. आणि त्याला नंतर तुम्हाला त्याच पद्धतीनं सगळं टोटल करून आपल्याला ते फिल्मोरामध्ये, मोबाईलच्या फिल्मोरामध्ये हे जोडू शकता तुम्ही. ते दाखवणार आहे मी तुम्हाला कसे जोडू शकता मोबाईलमध्ये. आणि त्याच्यानंतर आपल्याला लॅपटॉपवरती दुसरा सेशन सुद्धा लगेच स्टार्ट करायचा आहे. त्या ठिकाणी बघा, हा व्हिडिओ जनरेट होत आहे आणि इथं थोडंसं राहिलं माझं, परंतु ते देईलच, ते डायलॉग जोर देईल. ते विथ प्राईड म्हणायचं आहे. द कॅरेक्टर इन दिस इमेज सेज विथ प्राईड, म्हणजे अभिमानानं ते सांगत आहे, आणि व्हॅलर, आणि असं मोठ्या शौर्यानं ते बोलत आहेत, असं थोडंसं दाखवायचं आहे आपल्याला, बरोबर आहे. या पद्धतीने 1 ते 2 मिनिटामध्ये हा आपला व्हिडिओ तयार होईल, पण तो त्याच्यापेक्षा तो कमीच घेतो वेळ. ओके, तोपर्यंत मी या ठिकाणी तुम्हाला दाखवतो. मिनिमाइज तुम्ही करू शकता, नो प्रॉब्लेम ॲट ऑल. या ठिकाणी तुम्हाला सुनो AI मधून तुम्हाला अशाच हे सगळे चित्र घेऊन त्यांना वीर गीत ते गात आहेत. ओके, हे सगळे जे मावळे आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचे, हे मावळे वीर गीत गात आहेत, वीर गाणे गात आहेत, अशा पद्धतीचं आपल्याला सुनो मध्ये या ठिकाणी गीत निर्मिती सुद्धा करता येते. हे सुद्धा प्रो व्हर्जनचं आहे. आणि तुम्हाला या ठिकाणी इथं एक ब्राउझर दिसत आहे बघा. या ब्राउझर मध्ये तुम्हाला मी दाखवत आहे की मोबाईलमध्ये जे मी काल जे लॅपटॉपमध्ये तुम्हाला जे दाखवलेलं होतं, ते सगळे टूल्स या ठिकाणी तुम्हाला याच्यामध्ये हे दिसत आहेत बघा. या ठिकाणी तुम्ही बघू शकत असाल, हे जे टूल्स आहेत ते मोबाईलमध्ये ओपन केलेले आहेत. परंतु तुम्हाला सर्वांना मी सांगू इच्छितो की सध्या आपण या ठिकाणी कॅनवाला ऍक्टिव्हेट केले, सॉरी, एन्व्हाटो एलिमेंट्सला या ठिकाणी ऍक्टिव्हेट करून घेतलेलं आहे. ओके, त्या कंपनीकडून आपण एन्व्हाटो एलिमेंट्स यामध्येही वापरणार आहे, आणि TCB प्रीमियम मधले बाकीचे टूल्स आहेत बऱ्यापैकी, त्यामध्येही आपण त्या ठिकाणी त्या पद्धतीने निर्मिती करणार आहोत. ओके, त्यामुळं एन्व्हाटोचा वापर आपल्याला या कोर्समध्ये सध्या करायचा आहे, या सगळ्या टूल्समध्ये. तर हळूहळू एक 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 टूल जे TCB प्रीमियम मध्ये नाही, तर TCB प्रीमियम मध्ये नाही पण हिथं आहे, ते आपण या ठिकाणी ऍक्टिव्हेट नंतर नंतर करून घेणार आहोत. त्यामुळे एन्व्हाटो एलिमेंटचा वापर आपल्याला या ठिकाणी सुद्धा तुम्ही करू शकता. हे दाखवण्यासाठी हे टॅब या ठिकाणी मी ओपन केलेलं होतं. ओके, आणि या ठिकाणी तुम्हाला दाखवू इच्छितो की मी हे जे एक्सटेन्शन असतं, ते याचं एक्सटेन्शन सुद्धा या ठिकाणी जसं TCB प्रीमियमचं असतं तसंही याचं तुम्हाला या ठिकाणी डाउनलोड करता येतं. आता या ठिकाणी मी डाउनलोड करून घेतलेलं नाही सध्या. तर आता सध्या मोबाईल मधून मधल्या याच्यामधून मी बाहेर पडतो आणि आपला व्हिडिओ बघूया या ठिकाणी तयार झालेला आहे की नाही. व्हिडिओ आपला तयार झालेला आहे बघा. या ठिकाणी हा व्हिडिओ जो तयार झालेला आहे, And I sent the enemies of Chhatrapati Shivaji Maharaj and Swarajya to the death at Pawankhind. I am Baji Prabhu Deshpande. ओके, And I या sent ठिकाणी हा जो ऑडिओ आलेला आहे तो आलेला आहे चांगला, परंतु इंग्रजीमध्ये आलेला आहे. बट स्टील वी कॅन जस्ट मेक इट पॉसिबल. ओके, तर त्यासाठी आपण काय करूया, आता याला कॉपी करूया. कॉपी केल्यानंतर या ठिकाणी परत पेस्ट करूया. आणि पेस्ट केल्यानंतर आता मी दुसरी इमेज देतो. आता ही वरचा हा जो व्हॉइस आहे ना, तो मी आपण देऊ शकतो अशा वेळेला. ओके, आपला व्हॉइस देऊ शकतो, किंवा तुम्ही 11 लॅब्सचा वापर तुम्ही करू शकता. आता 11 लॅब्सचा वापर करण्यासाठी तुम्हाला
जी आहे ती जी स्क्रिप्ट आहे, ओके, ही जी स्क्रिप्ट आहे ती तुम्हाला या ठिकाणी आहे तशी त्याला द्यायची असते, बरोबर आहे. सो याला कॉपी करूया आपण आणि कॉपी केल्यानंतर 11 लॅब्सला जायचं आहे. त्यामुळं यदा कदाचित जरी या ठिकाणी हिंदीमध्ये बोलल्यानंतर तो इंग्रजीमध्ये जर येत असेल, पण तुम्हाला हिंदीमध्ये जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही अशा प्रकारचं हे टेक्स्ट देऊ शकता. परंतु याला इंग्रजी फॉन्टमध्ये हिंदी देऊ नका याला. आता इथं परत आपल्याला चॅट जीपीटीला जायचं आहे. कधी काय वापरायचं ते लक्षात घ्या. परत चॅट जीपीटीला जाऊया आपण. चॅट जीपीटीला गेल्यानंतर त्याला हे जे सेम डायलॉग आहे, ओके, वरचा, याला आपण हे करूया, ओके, मेक इट इन हिंदी फॉन्ट म्हणूया त्याला आपण. ओके, त्याला काय म्हणूया, मेक इट इन, जाऊया. आता लक्षात घ्या, हे आपल्याला या ठिकाणी हिंदीमध्ये आलेलं आहे. थोडंसं यामध्ये चेंजेस आपल्याला करावे लागतील. या ठिकाणी आपण म्हणूया के, मै बाजी प्रभू देशपांडे छत्रपती शिवाजी महाराज के, आपण म्हणूया या ठिकाणी के, और स्वराज्य के दुश्मनों स्वराज्य, हा, के दुश्मनों को पावन बहुत होता है. तर या ठिकाणी आपण काय करूया, याला पूर्णपणे याला आता कॉपी करूया. कॉपी केल्यानंतर या ठिकाणी परत आपण चॅट जीपीटी मधून जायचं आहे आपल्याला. कशामध्ये जायचं आहे, या ठिकाणी आपल्याला जायचं आहे, दॅट इज नथिंग बट इन 11 लॅब्स. हे बघा, 11 लॅब्स मध्ये जायचं आहे आपल्याला. 11 लॅब्स मध्ये गेल्यानंतर हा जो काही माय व्हॉइसेस आहेत वर, त्याच्यामधला एक आपल्याला, सपोज तुम्ही हा ग्रँडपा किंवा ऍडम वाला घेऊ शकता. नंतर आपण ग्रँडपा घेऊया. पण आता बाजीप्रभू देशपांडे यांच्या ज्या व्यक्तिमत्वाला थोडंसं साजेसं असं, कारण ऍडमचाही आवाज थोडासा धीरगंभीर आहे आणि ग्रँडपाचा सुद्धा आहे. या ठिकाणी आपण ग्रँडपा घेऊया. सिलेक्ट व्हॉइस आपण केलेला आहे आणि त्याच्यानंतर आता याला आपण थोडंसं टेस्ट करूया. टेस्ट केल्यानंतर या ठिकाणी बघा, खालच्या बाजूला 111 क्रेडिट्स वापरले जातात याचे, तर नो प्रॉब्लेम एट ऑल. या ठिकाणी आपल्याकडे आता हे प्रो व्हर्जनचं आहे 11 लॅब्स, आणि व्हॉइस क्लोनिंग सुद्धा आपण करू शकतो. आपल्या आवाजाची नक्कल करून आपण त्याच आवाजात सगळ्यांचं या ठिकाणी देऊ शकतो. परंतु आपल्याला आवाज चेंज करायचे सगळ्यांचे. त्यासाठी मी VO3चा आवाज घेत नाही, म्हणजे जेमिनीचा आवाज घेत नाही. जेमिनीनं दिलेला आवाज काही काही जणांना घ्यायचा आहे आपल्याला. आता सध्या इथं बघा, या ठिकाणी या सेटिंग मध्ये जायचं आपल्याला. सेटिंग मध्ये गेल्यानंतर 11V3 अल्फा याला मी क्लिक केलेलं आहे आणि त्याच्यानंतर जनरेट करायचं आहे. जनरेट केल्यानंतर पहा, तुम्हाला आवाज येतो. आता आवाज येतो का तुम्हाला? लगेच लगेच जनरेट झाला बघा. आवाज येतो का सांगा मला? आला का आवाज? आवाज आला? नो. बर, शेअर ऑडिओ व्हॉल्यूम तर वाढवलेला आहे. आता बघा, ऑडिओ क्लिप शेअर होतात. हे बघा, हे ऑडिओ क्लिप आहे. ही ऑडिओ क्लिप या ठिकाणी मी डायरेक्ट तुम्हाला व्हॉट्सअपला जे आहे ते या ग्रुपला या ठिकाणी सेंड करतो. हेच आहे ते सेवाला, आणि या ठिकाणी 2 नंबरच्या याला सेंड करतो सध्या. ओके, तर बघा आता हा ऑडिओ आलेला आहे. मैं आला का आवाज? व्हॉट्सअपवरचं चेक केलं का तुम्ही? या ठिकाणी तुम्हाला आवाज आलेला असेलच. ओके, या ठिकाणी पहा, आता तो आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे. दुसरं एक तुम्हाला करून दाखवणार आहे. आता या पद्धतीनेच तयार करायचं आहे आपल्याला. सो हिंदीमध्ये आपण डायलॉग टाकून आता करूया. हिंदी फॉन्ट मध्ये डायलॉग टाकून VO3 कडून आपण आवाज घेऊया. ठीक आहे. आपल्याला दुसरी जी या ठिकाणी आपली स्क्रिप्ट आहे ती या ठिकाणी कॉपी करायची आहे. या ठिकाणी आता मी जातो माय स्पेस मध्ये.
नाही, पण जे पण घेशील ना, ते पण घेशील ते सगळं साक्षीला सांगून हा बघा, हे दुसरं कॅरेक्टर आहे तानाजी मालुसरे यांचं. तर त्याला मी कॉपी केलं. कॉपी केल्यानंतर परत मी चॅट जीपीटीला गेलो. चॅट जीपीटी केल्यानंतर या ठिकाणी बघा, हे सगळं घालूया आपण पहिलं वालं. आला का आवाज? ऑडिओचा आवाज आला? व्हॉट्सअप मध्ये ऐकला का आवाज? येस येस. हे बघा, मैं हूं तानाजी मालुसरे. आता याला काय म्हणूया आपण इथं? मेक इट इन हिंदी फॉन्ट म्हणूया. मेक इट इन हिंदी फॉन्ट. या ठिकाणी जस्ट ते हिंदीमध्येच आहे, पण आपल्याला हिंदीमध्येच करायचं आहे. हे बघा, या ठिकाणी आता मैं हूं तानाजी मालुसरे, शिवाजी महाराज का शेर, के सिंहगढ़ के लिए अपनी जान दे दी, पर दुश्मन के कदम जमने नहीं दी. तर या ठिकाणी आपण काय करूया, याला कॉपी करूया. कॉपी केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला परत जायचं आहे, जेमिनी मध्ये जायचं आहे. जेमिनी मध्ये आपण गेलो. फ्रेश मध्ये जाऊ शकता तुम्ही. ते बघा, जेमिनी मध्ये, जेमिनी AI, आणि त्याच्यानंतर दुसरी आपल्याला एक इमेज द्यायची आहे आता, बरोबर आहे. तर यासाठी आपण काय करूया, त्या ठिकाणी बघा, आता हा आवाज आणि तो आवाज, हे आवाज आपल्याला, हा वरचा आवाज म्यूट करून खालच्या आवाजाला खाली जोडायचा आहे. परंतु आता डायरेक्ट याच्यामध्येच आवाज येईल असं करूया आपण. ओके. आणि तानाजी मालुसरेंचा एक फोटो देऊया या ठिकाणी गॅलरीमध्ये. व्हिडिओमध्ये फोटो द्यायचा आहे आपल्याला. हा, ओके. तानाजी मालुसरेंचा हा चांगला उभा राहिलेला फोटो आहे. आणि ते आपण म्हणूया तानाजी, म्हणजे द कॅरेक्टर इन धिस इमेज स्पीक्स म्हणूया आता. स्पीक्स इन हिंदी. ओके. कॉमा करूया आणि डबल इन्वर्टेड कॉमा करूया. मैं हूं तानाजी मालुसरे, शिवाजी महाराज का शेर, सिंहगढ़ के लिए, गढ़ म्हणूया असं. सिंहगढ़ के लिए अपनी जान दे दी, पर दुश्मन के कदम नहीं जमने दिए. ठीक आहे. तर आता या ठिकाणी अशा पद्धतीनं ही इमेज, द कॅरेक्टर इन दिस इमेज म्हणायचं आपल्याला. ओके. स्पीक्स इन हिंदी. ओके. आता पुढे काय करूया आपण, सेंड करूया. आणि विथ प्राईड म्हणूया. विथ प्राईड इन हिंदी. आता अभिमानानं बोलत आहेत इन हिंदी. आपण इंग्रजीत म्हणायचं त्याला अगोदर. स्पीक्स विथ प्राईड इन हिंदी. आता सेंड करूया. नंतर आता हा व्हिडिओ जनरेट होऊ लागेल. ठीक आहे. माईक कोणाचा चालू असेल कृपया तर बंद करावा. जयश्री माने मॅडम. माझ्यावरती जयश्री माने मॅडम. प्रत्येक वेळेला मॅडम जयश्री माने मॅडम खूप छान पद्धतीने या ठिकाणी काल सांगितलं. त्यांना तो एक व्हिडिओ, कालचा व्हिडिओ बनवायचा होता मानवी शरीराचा, आणि त्यांनी सर्वांनी मानवी शरीराचं या ठिकाणी माननीय दीपाली बांडे मॅडम यांचं खरोखरच मी कौतुक करेन की त्यांनी खूप सुंदर प्रकारचं या ठिकाणी निर्मिती केलेली आहे. त्यांचं बक्षीस मी जाहीर करणं शेवटी. परंतु या ठिकाणी मला सर्वांना सांगू इच्छितो मी की वेगवेगळ्या आयडियाज तुम्हाला येणं गरजेचं आहे. जयश्री माने मॅडम यांनी महाराष्ट्राचा नकाशा किंवा भारताचा 3D नकाशा त्यांनी घेतलेला आहे. जेमिनीनं तयार करून घेतलेला आहे, जेमिनी प्रोने. आणि तो नकाशा एक 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 त्यातले जे राज्य आहेत ते राज्य हायलाइट ते करून दाखवणार आहेत. ओके. त्या पद्धतीनं पीपीटीच्या माध्यमातून. तर तशा प्रकारची निर्मिती तुमच्याकडून अपेक्षित आहे. आणि दुसरे आहेत आमचे प्रदीप भागवत सर. त्यांना थोडंसं करेक्शन सांगितलेलं आहे, ते करतीलच, आणि त्याच्यानंतर त्यांचंही बक्षीस या ठिकाणी जाहीर होईल. 2च जणांनी या ठिकाणी कालपासून त्या ठिकाणी कंप्लीट केलेला आहे. हा बघा व्हिडिओ आपला जनरेट झालेला आहे. आता हा व्हिडिओ आपल्याला प्ले करायचा आहे. त्याचा आवाज येते का नाही तुम्ही मला सांगा या ठिकाणी. Malusare, Chhatrapati Shivaji Maharaj is lion. I gave my life for Sinhagad.
but did not let the enemy's feet settle. ओके, आवाज I am तर येत Tanaji आहे. Malusare, It is Chhatrapati like- Shivaji Maharaj. आपण काय करूया, हा जो या ठिकाणी व्हिडिओ तयार झालेला आहे त्याला डाउनलोड करून घ्यायचा. नो प्रॉब्लेम ॲट ऑल. डाउनलोड करून घ्या आणि परत जो काही हिंदी मधला त्याने आपल्याला ChatGPT ने दिलेलं होतं स्क्रिप्ट, ते 11 लॅब्स मध्ये आपल्याला काय करायचं आहे, घ्यायचं आहे. ठीक आहे. तर आता पाठीमाग मी जातो. हे बघा, आता हे तानाजी मालुसरे आणि या ठिकाणी सिलेक्ट टेक्स्ट करतो आणि या ठिकाणी याला पूर्णपणे मी कॉपी केलेला आहे. कॉपी केल्यानंतर या ठिकाणी मी परत जात आहे याच्यामध्ये, ChatGPT मध्ये जात आहे. ChatGPT सॉरी याच्यामध्ये 11 लॅब्स मध्ये जात आहे. ओके, 11 लॅब्स मध्ये गेल्यानंतर खालच्या बाजूला मला या ठिकाणी ते टेक्स्ट पेस्ट करायचे आहे. आणि यावेळेस आता मी कॅरेक्टर वेगळं घेतो. ग्रँडपाच्या ऐवजी ॲडम घेत आहे मी, ॲडम. हे बघा, ॲडम नरेटर या ठिकाणी आपण काय करूया, जनरेट करूया. येतोय आवाज? हे बघा, आता याला आपण सेंड करूया. ऑडिओ क्लिप मी तुम्हाला या ठिकाणी सेंड करत आहे डायरेक्ट ग्रुपला. तरी सगळी कामं तुम्हाला करता येतात जर तुमच्याकडे जर टूल्स त्या प्रकारचे अवेलेबल असतील तर. बरोबर आहे. आता या ठिकाणी बघा, हा जो हे आहे, ई साहित्य सेवा आहे, त्यामध्ये या ठिकाणी मी हा ऑडिओ सुद्धा या ठिकाणी दिलेला आहे. ठीक आहे. आता हे जे ऑडिओ आपण डाउनलोड करून घेतलेले आहेत ते आपल्याला व्हॉट्सअपच्या ऑडिओमध्ये मिळून जातील. त्यासाठी फिल्मोरा ओपन करायचा. आता फिल्मोरा, मोबाईल मधला फिल्मोरा ओपन करायचा आहे. ओके, आणि मोबाईल मधला फिल्मोरा ओपन केल्यानंतर मला न्यू प्रोजेक्टला जायचं आहे. न्यू प्रोजेक्टला गेल्यानंतर जे काही तुकडे तुम्ही तयार केलेले असतील 2-3, ते सगळे एकत्रित जोडायचे आहेत आपल्याला. ठीक आहे. आता मी हा 7वा आणि हे 7 सेकंदाचा हे दोन्ही तयार केलेले आहेत. त्याला मी काय करतो, इम्पोर्ट करत आहे. इम्पोर्ट केल्यानंतर या ठिकाणी पहा, हे या ठिकाणी आलेलं आहे. बरोबर आहे. असं आता खाली ऍड म्युझिक जे लिहिलेलं आहे तिथं, त्या ऍड म्युझिकच्या तिथं मी क्लिक करत आहे. आणि तिथं क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्ही खाली बघू शकत असाल की इम्पोर्ट नावाचं ऑप्शन आहे. त्या इम्पोर्ट नावाच्या ऑप्शनला मी सिलेक्ट केलेलं आहे आणि फाईल्सला मी सिलेक्ट केलेलं आहे. फाईल्सला सिलेक्ट केल्यानंतर मी या ठिकाणी या प्लसचे चिन्ह, आपल्याला काय करावं लागेल, ते डाउनलोड करून घ्यावं लागेल. हे बघा, डाउनलोड्स मध्ये व्हॉट्सअप ऑडिओ मध्ये ते असेल. आता या ठिकाणी इम्पोर्ट लोकल फाईल्स, तो ऑडिओ सुद्धा घ्यायचा आहे जो आपण या ठिकाणी डाउनलोड करून घेतलेला आहे. ठीक आहे. तर आपण काय करूया, अगोदर सेव्ह करूया. आपण 11 लॅब्स मध्ये जाऊया आणि हा 11 लॅब्स मधला जो हा काही वर तिथं बघा डाउनलोडचं चिन्ह आहे, वरचा ॲरो, त्याला सेव्ह ऑडिओ क्लिपला इथं क्लिक करा. सेव्ह ऑडिओ क्लिप. तर बघा 11 लॅब्स नावाचा ऑप्शन येतो इथं. तर आपण इथं नाव देऊया तानाजी मालुसरे. ठीक आहे. तानाजी मालुसरे MP3 असं म्हणूया आपण त्यांचा व्हॉइस, आणि आपण सेव्ह करूया. आता ही सेव्ह झालेली आहे पहिली. बरोबर आहे. त्यानंतर आता काय करायचं, फिल्मोरामध्ये जायचं आहे आपल्याला आणि फिल्मोरामध्ये तो वर व्हिडिओ ठेवलेला आहे. त्या व्हिडिओच्या खाली आपल्याला काय ठेवायचं आहे, ऑडिओ ठेवायचा आहे. ठीक आहे. हे बघा, हे फिल्मोरा आपण या ठिकाणी ओपन केला आणि या ठिकाणी परत आपण गेलो फाईल्स मध्ये, इम्पोर्ट फाईल्स. हे बघा, ऍड म्युझिकला क्लिक करा. ऍड म्युझिकला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी रिसेंटला क्लिक करा. रिसेंट मध्ये पॉझिटिव्ह लाईफ एक येत आहे. इम्पोर्ट मध्ये जाऊन हा जो ऑडिओ सेव्ह झालेला आहे ते कुठे सेव्ह झालेलं आहे ते त्याकडे बघून तुम्हाला ते जायचं आहे ऍक्च्युली.
हे बघा या ठिकाणी काही रेकॉर्डिंग आहेत. तुम्ही जर या ऑडिओला मूव्ह करू शकत असाल किंवा शेअर करू शकत असाल तसं शेअर करूया आपण. या ठिकाणी हा ऑडिओ घेतला मी आणि या ठिकाणी शेअर करतोय फाईल मॅनेजर मध्ये. आणि इंटरनल स्टोरेज मध्ये आपण काय करूया, या ऑडिओला या ठिकाणी तिथं जे ऑप्शन दिसत होते आपल्याला ते ऑप्शन इथेही दिसत आहेत बघा. आता आता आपण काय करूया, या डाउनलोड मध्ये जाऊया. ओके, डाउनलोड मध्ये जाऊन याला इथं पेस्ट करूया. पेस्ट दुसरीकडे पेस्ट करूया. थोडंसं याला शेअर करूया त्या ऑडिओला. फाईल मॅनेजरला जाऊया. इथे बघा ऑडिओ, इथं बाहेरच्या वरच्यावरच मला वाटतं ते फॉर्मॅट जो आहे MP3 आलेला नसेल. त्यामध्ये आपण शेअर करू शकतो युट्यूबला आणि तिथून तो MP3 म्हणून डाउनलोड करू शकतो. त्याला एक 2-3 स्टेप जास्त जातील. बट ऑडिओ जो काही जर तुमचा आतमध्ये जर सेव्ह झालेला असेल तर तो ऑडिओ तुम्ही याच्यामध्ये घेऊ शकता. इज इट क्लिअर? आणि फिल्मोरामध्ये घेऊ शकता आणि फिल्मोरामध्ये घेऊन या ठिकाणी त्या पद्धतीनं खाली जे आहे ते थोडंसं याला अरेंज करू शकता. आता सध्या तुम्ही एक म्युझिक टाका. सध्या या ठिकाणी बघा हॅपीवाला किंवा बीटवाला म्युझिक समथिंग तुम्ही या ठिकाणी टाकू शकता. या ठिकाणी बघा फोटो स्ट्रॉंग ट्रान्झिशन नावाचं म्युझिक आहे. हे बघा या ठिकाणी या पद्धतीने इथं येत आहे. Enemies of Chhatrapati Shivaji Maharaj and Swarajya. आवाज येत असेल. हे दोन्ही कॅरेक्टर्सला मी या ठिकाणी आवाज टाकलेला आहे. त्याचा आवाज मी नंतर कमी करतो आणि तो ऑडिओ जो आहे MP3 आहे लॅपटॉपमध्ये घेऊन सुद्धा आपण देऊ शकतो. ते कसं घ्यायचं आहे ते दुसऱ्या सेशन मध्ये आपण पाहूया, कारण दुसऱ्या सेशन PPTचा सुद्धा असणार आहे आपला. त्यामध्ये ट्रिगरचा वापर कसा करायचा आहे काय नाही ते आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत. या ठिकाणी बघा हा एक्सपोर्टला मी क्लिक केलं आणि हा जो व्हिडिओ आहे तुम्ही या ठिकाणी एक्सपोर्ट करून घेतलेला आहे. आता हा व्हिडिओ जो एक्सपोर्ट केलेला आहे तो माझ्या व्हॉट्सअपच्या एका पर्सनल चॅनलवरती मी टाकतो आणि त्याच्यावरून मी लॅपटॉपवर घेणार आहे. ठीक आहे, या 3 डॉट्सला क्लिक करतो आणि व्हॉट्सअपला जे आहे या ठिकाणी सध्या तुर्तास मी काय करतो माझ्या पर्सनल याच्यावरच घेतो, जेणेकरून तुम्हाला फायनल व्हिडिओ जो आहे तो आपल्याला पाठवता येईल. म्हणजे तुमच्या लक्षात आलेलं असेल आता की आपल्याला जे आहे मोबाईलवर इमेज जनरेशन आणि व्हिडिओ जनरेशन करून फायनल फिनिशिंग एडिटिंग सुद्धा तुम्ही मोबाईलमध्येच करू शकता. ठीक आहे, आणि जो राहिला लॅपटॉपचा भाग, तर लॅपटॉपमध्ये अजून थोडंसं याला फायनल जो फिनिशिंग टच म्हणतो आपण ज्याला, तो फिनिशिंग टच आपण त्यामध्ये त्याला देऊ शकतो. ठीक आहे, तुर्तास बाकीचा जो रिजॉईनिंगचा वगैरे जो टाइम वगैरे पकडून जो आहे ते आपल्याला बरोबर वेळ थोडासा झालेला आहे 15 मिनिटं जास्त, परंतु बरोबर अर्ध्या तासाचा जो पहिला सेशन घ्यायचा होता तो अर्ध्या तासाचाच आपण घेतलेला आहे. यामध्ये तुम्हाला स्क्रिप्ट कशी या ठिकाणी ऍड करायची, ChatGPTला ट्रान्सलेट कसं करायचं ते समजलेलं आहे. जेमिनी AI मध्ये या ठिकाणी इमेज जनरेशन मोबाईलचा वापर करून इमेज जनरेशन कशी करायची आहे ते तुम्हाला माहीत झालेलं आहे. आणि त्यानंतर व्हिडिओ जनरेशन त्या ठिकाणी कसं करायचं आहे हेही तुम्हाला माहीत झालेलं आहे. त्याला डाउनलोड करून फिल्मोरामध्ये घ्यायचं आहे आणि फिल्मोरामध्ये मोबाईलमध्येच फिल्मोरामध्ये वापर करायचा त्याचा, त्याला एकमेकाला जोडायचं आहे आणि म्युझिक द्यायचं आहे, हेही तुम्हाला समजलेलं आहे. तर हे बसल्या जागी तुम्हाला शिकवता मी हे अर्ध्या तासात पूर्ण केलेलं आहे. अजून एक थोडासा या ठिकाणी बाकीचा फिनिशिंग मी लॅपटॉपवरती मी करून घेईन आणि तुम्हाला फायनल व्हिडिओ पाठवेन. तुम्हीही तुमचा फायनल व्हिडिओ जो आहे एक तुम्हाला आयडिया मिळालेलीच आहे की कसं करायचंय मोबाईलमध्ये. तर तुमची सगळी कामं चालू असताना हे करायचं आहे ऍक्च्युली. म्हणजे कसं आहे बघा, हे जे मोबाईलचं काम आहे ते तुम्ही खूप व्यस्त आहात त्यावेळेस करू शकता आणि जे काय राहिलेलं जो फिनिशिंग टच आहे तो तुम्ही खूपच जास्त व्यस्त असताना सुद्धा करू शकता. थोडक्यात असंच स्वतःला ट्रेन करायचं आहे, ट्रेन द ब्रेन. ओके, तर या पद्धतीनं जर तुम्ही विचार केला की आपण व्यस्ततेमध्ये असताना मोबाईल मधलं काम करायचं आहे आपल्याला आणि त्यानंतर थोडंसं फिनिशिंग वगैरे करायची असेल
तर तुम्ही त्या जागेला बसू शकत असाल थोड्या वेळ, तर या ठिकाणी लॅपटॉपचाही वापर तुम्ही करू शकता. लॅपटॉपचा वापर आता कसा करायचा आहे आणि ऍप सारखी निर्मिती कशी करायची आहे ती या ठिकाणी आपण थोडीशी पाहणार आहोत लॅपटॉपवरती. तर हा सेशन मी या ठिकाणी इथे संपवत आहे आणि तुम्हाला रिजॉईन व्हायचंय, सेम लिंकला रिजॉईन व्हायचंय 30 सेकंदानंतर. त्यामुळे मी ही मीटिंगच या ठिकाणी बंद करत आहे, जेणेकरून तुम्हाला रिजॉईन होता येईल आणि आपल्याला ही जी मीटिंगची रेकॉर्डिंग आहे दुसरी संपण्याच्या आत या ठिकाणी मिळेल. ठीक आहे. तुर्तास आय एम जस्ट एंडिंग द मीटिंग फॉर ऑल. दुसरा सेशन नक्की सर्वांनी पहा आणि जॉईन व्हा, कारण दुसऱ्या सेशन नंतर म्हणजे या सेशन नंतर तुम्हाला याच आपल्या सर्व टॉपिक्स वरती या टूल्स वरती आपला जो एक अल्टिमेट 3.0 चा कोर्स येत आहे त्या कोर्सचं नोटिफिकेशन मी शेअर करणार आहे. त्यामध्ये बऱ्याच जणांना या ठिकाणी 50 म्हणजे जवळजवळ बरंचसं काही डिस्काउंट असणार आहे. त्या डिस्काउंट आणि ज्यांनी होमवर्क केलेले आहेत त्यांना सेपरेट डिस्काउंट मी जाहीर करणार आहे. तर सर्वांनीच या ठिकाणी त्या बक्षिसासाठी तुम्ही जॉईन व्हा. ज्यांनी अल्टिमेट 1.0 आणि अल्टिमेट 2.0 केलेला आहे त्यांनी अल्टिमेट 3.0 चा कोर्स चुकवू नका. हेही तुम्हाला मी सांगेन, कारण मोबाईल मधले सगळे टूल्स, लॅपटॉप मधले सगळे टूल्स हे तुम्हाला या कोर्समध्ये जमवून दिले जाणार आहेत, जेणेकरून तुम्हाला पुढच्या येणाऱ्या व्हॅकेशन मध्ये जास्तीत जास्त या ठिकाणी ई साहित्याची निर्मिती करता येईल. ओके, so with that serious note, happy note and hi here happy note, I would like to end this meeting to continue the second meeting after 1 minute. Okay, so I'm just stopping the recording and ending the meeting and restarting the meeting for you all after 1 minute. Till that time, let me take your leave with the usual greeting to have you all a very good night. Shabba khair, Shubha Ratri. Jai Hind, Jai Maharashtra.